लिथियम आयन की लिथियम पॉलिमर, भरपूर लोकांचा प्रश्न आहे मित्रांनो. ज्यांना माहिती नाही, आपण इथं बॅटरीची गोष्ट करतोय. राईट, आपण इथं ड्रोन बॅटरीची गोष्ट करतोय. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी आपला मामा धीरज सुभाष बोर्डे आणि आपण मामा पाठशाच्या एपिसोडमध्ये डिस्कस करणार आहोत की कुठली बॅटरी घ्यायला पाहिजे आणि काय डिफरन्स काय दोन बॅटरीच्या मध्ये. सो बेसिकली लिथियम आयन बॅटरी कसे बनतात की बेसिकली त्यामध्ये सेल्सचं पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशन दोन्ही राहते. छोटे छोटे सेल्स राहतात, त्यांना आपण पॅरलमध्ये कनेक्ट करून त्याला आपण सिरीजमध्ये कन्वर्ट करतो. पण त्याच्यानंतर आहे लिथियम पॉलिमर. त्यामध्ये काय असतं की लिथियम पॉलिमरच्या शीट्स असतात, त्या शीट आपण सिरीजमध्ये कन्वर्ट करतो. तर मेन डिफरन्स काय दोघांमध्ये बोलू आपण. ठीक आहे, लिथियम आयन मध्ये काय असते की तुम्हाला त्याच्यात हाय चार्ज डेन्सिटी मिळून जाईल, म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट 2 ते 4 मिनिटाचा फ्लाईट टाइम जास्त मिळून जातो. दुसरी गोष्ट अशी आहे की लिथियम आयन आहे त्याचं लाईफ थोडं चांगलं असते. तुम्हाला ऑलमोस्ट ते बॅटरी 500 ते 1000 सायकलपर्यंत तुम्हाला दिसणार की ते टिकत आहे. तेच वेळेस आपण गोष्ट करतोय लिथियम पॉलिमरची. लिथियम पॉलिमरचा फायदा काय, त्यात डिस्चार्ज रेट चांगला असतो. म्हणजे काय की तुम्हाला ते बॅटरी 10 लिटरच्या ड्रोनला पण कामी येणार, 100 लिटरच्या पण ड्रोनला कामी येणार, तुम्हाला फास्ट डिस्चार्ज येणार. दुसरी गोष्ट काय, डिस्चार्ज रेट चांगला आहे, तर त्यांनी काय होते, म्हणजे चार्जिंग पण खूप फास्ट होते. सो बेसिकली डिफरन्स काय समजलं तुम्हाला. लिथियम आयनमध्ये एक तर लाईफ चांगली आहे आणि तुम्हाला 2-3 मिनिटं जास्त फ्लाईट टाइम मिळतो. लिथियम पॉलिमरमध्ये तुम्हाला इथं फास्ट डिस्चार्ज रेट मिळतो आणि चार्जिंग आणि डिस्चार्जिंग लवकर होते. आणि प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनमध्ये कुठली वापरली पाहिजे, राईट, हे सगळ्यात मोठा प्रश्न असतो. पहिली गोष्ट असं इथं समजलं आहे की लिथियम पॉलिमर अगर तुम्ही वापरताय तर तुम्हाला चार्जिंग सेटअप ऑफकोर्स गरजेचं आहे. लिथियम आयनमध्ये पण गरजेचं आहे, पण पॉलिमरमध्ये जास्त गरजेचं आहे, कारण की तुम्हाला फास्ट चार्ज होतात आणि फास्ट डिस्चार्ज होतात. ते सगळे तुम्ही लिथियम आयनची गोष्ट केली तर तुम्हाला अगर खूप पैसे आहेत तर तुम्ही मल्टिपल लिथियम आयन बॅटरी घ्या. तुम्हाला फील्डवर चार्जिंग करायला थोडा प्रॉब्लेम येतो. त्याचमुळे आपण भरपूर जागी तुम्ही बघू शकता की लिथियम आयन वापरत नाहीये, कारण की फील्डमध्ये चार्जिंगला खूप वेळ घेतात. त्यानंतर प्राइसची गोष्ट, लिथियम आयन ऍक्च्युली स्वस्त राहायला पाहिजे मार्केटमध्ये, पण ते आता आपल्या भारतामध्ये रिसर्च खूप कमी आहे याच्यावर. हळूहळू जसं रिसर्च वाढेल, मला वाटतं पुढच्या वर्षीपर्यंत तुम्हाला लिथियम आयनच्या किमती पण कमी होतात हे दिसणार तुम्हाला. त्यानंतर एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्हाला फील्डवर कुठलं तुम्हाला सगळ्यात जास्त फायदेमंद देईल. आमच्या हिशोबाने तर लिथियम पॉलिमरच देईल सध्या तरी परिस्थितीमध्ये, कारण की तुम्हाला फास्ट चार्जिंग मिळतं. भारतामध्ये प्रॉब्लेम काय की भारतामध्ये तुम्हाला कुठेच चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर भेटणार नाही, तुम्हाला जनरेटर किंवा काही ना काही तुम्हाला जुगाड करायला लागेल चार्जिंग करण्याकरिता. सो मित्रांनो, ही आहे आपली माहिती लिथियम आयन आणि लिथियम पॉलिमरच्या बद्दल. तुम्हाला काही अजून ऍड करायचं आहे तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ऍड करू शकता. आणि असंच आमचे प्रत्येक व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला नक्कीच सांगा की तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ अजून पाहिजे. धन्यवाद.